रामचंद्र भगवान की जय, चैतन्य कानिकनाथ महाराज की जय, संत बाळूमामा महाराज की जय, अहिल्या माता की जय, संत नारायण महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, बजरंग बली की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पडिये देह भाव पुरवे वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया, योगक्षेम त्यांचे जाणे जड भरी, वाट दावी करी धरोनिया, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मने, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणी विचारुणी, पढिये देह भाव पुरवे वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे। विठ्ठल 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 विठ्ठल। हो, सर्वांना एकच विनंती आहे तुमच्या लेकराची, ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल नामस्मरण होईल त्यावेळेस सर्वांनी टाळी वाजवली पाहिजे, कारण टाळी फक्त याच ठिकाणी वाजवतात, दुसरीकडे टाळी जमत नाही, दुसरीकडे टाळी वाजवली तर मध्ये हिजड आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी टाळी वाजवल्याशिवाय राहायचं नाही, एवढी सर्वांना विनंती। विठ्ठल विठ्ठल हो, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, हे राजदरबाराने कथेचा विस्तार, राजदरबाराने कथेचा विस्तार, राजदरबाराने कथेचा विस्तार, राजदरबाराने कथेचा
पांडुरंगा करू प्रथम नमन 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 तू करे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपा अनेक ते साविसारो 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदोनी श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया हरि 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पढिये देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पाशी न्यावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे जगदमान्य संत संत मान्य संत थोडासा आवाज द्या आणि देवमान्य संत असे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा हरिपाठाच्या नंतर गुरु परंपरेचे जे अभंग आहेत त्यामध्ये 4थ्या क्रमांकाचा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला विठ्ठल विठ्ठल
पुंडलिक वरदा विठ्ठल ज्ञानदेवा तुकाराम पंढरीनाथ भगवती भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय बजरंग बली की जय हो विठ्ठला विठ्ठल 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 प्रस्तुत कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आपल्या दिंडेवाडी श्री क्षेत्र दिंडेवाडी या छोट्याशा गावामध्ये जवळजवळ 20 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील 7व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या पामराच्या वाट्याला आलेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, सांगायचं तात्पर्य म्हणजे छोटीशीच वाडी आहे. मन आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान. तशी वाडी छोटीच आहे महाराज, परंतु इतके भाविक लोक आहेत महाराज. इतके भाविक कशामुळे झाले तर आमच्या बजरंग बलीची एवढी मोठी कृपा आहे महाराज. लोक असे कीर्तनाला थांबत नव्हते. कीर्तन सुरू झाले का निघून जायचे. 7-8-10 वर्षापूर्वी हेच व्हायचं, परंतु बजरंग बलीनी त्यांच्या शेपटामध्ये गुंडाळून सारे इथं आणले. काय कृपा आहे महाराज त्यांची. घराघरात परमात्मा शिरला. लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वजण जय श्रीराम म्हणतात. जय श्रीराम कोणाच्याही मुखात यायला मोकळा नाही महाराज. जय श्रीराम म्हणजे सामान्य नाही. माऊली सांगतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. खूप पुण्य लागतं तेव्हा भगवान परमात्मा मुखामध्ये येतो महाराज. आज एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर आमच्या बजरंग बलीचं, पांडुरंग रुक्मिणी माता तसेच चैतन्य कानिपनाथ महाराज भोले बाबा यांचं भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी उभं झालेलं आहे महाराज. आणि त्यांच्या प्रांगणामध्ये तसेच साईबाबांच्या प्रांगणामध्ये एवढा मोठा भव्य दिव्य सप्ताह दरवर्षी साजरा होतो. आणि यासाठी आपले सगळे गावकरी एकदम मिळून मिसळून चिकटून राहून एकदम परमार्थ असा एकजुटीनं करतात. खरोखर त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत महाराज. विठ्ठल 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 हो महाराज, मी अनेक ठिकाणी कीर्तनाला हिंडतो, जातो इकडं तिकडं, परंतु असं मंदिर कुठंच नाही महाराज. कारण मुठभरच वाडी. प्रत्येक महाराज आले की म्हणतात दिंडेवाडी छोटीच आहे, परंतु 1 कोटीचं मंदिर. महाराज नुसतं लोकांना म्हटलं मंदिर बांधायचं, पटापटा लोकांनी ताबडतोब पैसे देऊन टाकले महाराज. खरोखर किती मोकळ्या मनाचे लोक आहेत महाराज. आणि सप्ताहाला सुद्धा पहा तुम्ही, चुलबंद आवात ना काय एवढी एवढी छोटी वाडी. पहिल्यांदा कोणी पंढरीची वारी सुद्धा करत नव्हतं, परंतु पंढरपूरची वारी सुद्धा बजरंग बलीनं सर्वांना करायला लावली महाराज. ही त्यांचीच कृपा आहे. आज सकाळी सकाळी भजन चालू असतं, सर्वांच्या हृदयामध्ये ते ठसतं महाराज. नका का ते मनानात, परंतु इकडून आवाज आला का मनानीच ऑटोमॅटिक उकळी फुटती महाराज. आणि भगवत चिंतन सर्वांचं होतं हे पहा बर का. म्हणून संत महात्मे सांगतात,
की मी त्या संतांच्या दारातला कुत्रा होईन, परंतु मला त्या ठिकाणी भगवंत तुम्ही जन्माला घाला. तसं या ठिकाणी सर्वांना त्या भगवंताचा लाभ आहे महाराज, आणि एवढा मोठा सप्ताह करतात. आताच या ठिकाणी वाघमोडे महाराज आणि महाराष्ट्रातील उत्कृष्ट असे गायनाचार्य हरिभक्त परायण नानाभाऊ महाराज पवार यांची उत्कृष्ट अशी चाल झालेली आहे. त्यांना मृदंगाची साथ सुद्धा एवढं वय झालंय, परंतु पहा तुम्ही आमचे अशोक महाराज काय गोड वाजवतात महाराज. त्यांच्या हातात एवढा गोडवा आहे की आम्ही इकडे डुलत होत, ऑटोमॅटिक माणूस इकडे नाचायला लागतो महाराज. एवढा गोडवा आहे महाराज. त्यांना सुद्धा धन्यवाद आहेत. आमचे छोटेसे माऊली आमच्या मतकर महाराजांकडे होते, तसेच आमचे आता अर्जुन महाराज थोरात हरिभक्त परायण आपल्या गावचं एक भूषण होणार आहे. आणि भूषण आहेच, कारण त्यांना पांडुरंग महाराज घुले यांच्या संस्थेमध्ये टाकलंय महाराज. कारण ते आता सामान्य नाही होणार, तर आपल्या धनगर समाजामध्ये एक नाक होणार आहे. एक धनगर समाजाचं नाक सामान्य नाही महाराज. पांडुरंग महाराज घुले यांच्या संस्थेत जाणं इतकं सोपं नाही. तिथं परीक्षाच द्यावी लागते. त्या परीक्षेमध्ये आमचा छोटासा मुलगा का व्हायना, परंतु तो उत्कृष्ट अभ्यास करून तिथं पास झाला आणि तिथं त्याची निवड झाली महाराज. आणि तो काही दिवसांनी या वाडीचं नाव रोशन करणार आहे. म्हणून आताच या ठिकाणी सर्वजण, आता भजनी मंडळ आहे, वडुल्याचं भजनी मंडळ आहे, विठ्ठल महाराज येतं, अशोक महाराज येतं, आमचे सुरेश महाराज येतं. आता सर्वांचे नाव घेणं सोपं नाही. तुम्ही खाली बसले म्हणताना आमचे कमून नाही घेतले, कारण तुमचे जर नाव घ्यायला गेलो एका एकाचे तर कंप्लीट दिवस उगन बुवा. तर आमचे मित्र हरिभक्त परायण दिलीप महाराज थोडस पुढं व्हा, पुढं या तुम्ही, तसं वर थांबा. हा, त्यांना सुद्धा धन्यवाद आहेत. आमचे वाघमोडे महाराज आहेत, ढेरे महाराज आहेत. काय सुंदर त्यांचं रामायण आहे महाराज. काकडा काय भारी करतात. आमच्या ताई आज आल्या नाही वाटतंय, आल्यात का? आमच्या मावशी इतकं वय झालं, पहा तुळस घेऊन उभ्या राहिल्यात. आमच्या महिलांनी त्यांना उद्यापासून साथ करा, त्यांना खाली बसवा आणि दुसरं कोणीतरी तुळस घ्या. तुळस घेणं सोपं नाही, फार पुण्य लागतं महाराज. तेव्हा तुळस आपल्या डोक्यावर येते. आपण भगवंताला डोक्यावर घेतो, थोडक्यात काय घेतो, डोक्यावर घेतो आणि आपण नाचतो महाराज. हे सामान्य पुण्य नाही, खूप पुण्य आहे महाराज. आमचे काका आले तर ते म्हणले तुमचं कीर्तन आहे का? मी म्हणलं माझं नाही, बजरंगबलीचं कीर्तन आहे. आणि आमचं भजनी मंडळ तर बजरंगबलीने तयार केलेलंच आहे. मी म्हणणार नाही मी केलंय, कारण मज पामर आहे काय थोर, पण पायाची वाहन पायी बरी. आणि आमचे नाना भाऊ महाराज तर नादच नाही करायचा त्यांच्या सिस्टीमचा. तुम्हाला सांगतो एवढा मी हिंडतो, परंतु कुठंच अशी सिस्टीम नाही. चिरभिर आवाज येणार काय, पण आवाज एकदा दिला का संपला विषय. पुन्हा बोट घालायची गरज नाही, काहीच नाही. काही लोक तीनदाच त्याच्यामध्ये बोट घालतात, सगळं बिघडून टाकीत. महाराज सर्वांना कोटी कोटी धन्यवाद आहेत. असा सप्ताह, जोपर्यंत सप्ताह आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. कारण हा सप्ताह असाच दिवसोंदिवस वाढत राहो ही बजरंगबलीच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, आता राहिला असं फक्त एकच तास. आता मी म्हणणार नाही 1 तास उरला खाटवंग राहायची, 1 तास उरला ठाकाजी महाराजासाठी. एकच तास राहिलाय आता, आणि ह्या 1 तासामध्ये काय म्हणते तर बॉल कमी आणि धावा तर जास्त करायच्या. आता पहा आता परमात्मा काय करते. नाहीतरी हे बजरंगबलीचं कीर्तन आहे. मी प्रत्येक कीर्तनात सांगतो महाराज,
मी भोजवाडीला गेलो, हाकेवाडीला गेलो, किती का कीर्तन झाले, परंतु मी त्या ठिकाणी सुद्धा सांगितलं हे माझं कीर्तन नाही तर आमच्या बजरंग बलीचं कीर्तन आहे महाराज. विठ्ठला विठ्ठला विठला विठ्ठला. विठला विठला विठला. म्हणून सर्वांना धन्यवाद आणि सेवेकडे आता प्रारंभ करतो. अभंग तुकोबारायांचा आहे महाराज. थोडासा आवाज ट्रबल. हॅलो 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 हॅलो. हा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. महाराज या ठिकाणी तुकोबाराय सांगतात पहिल्या चरणामध्ये, आपण थोडक्यात भावार्थ पाहणार आहोत. पहिल्या चरणामध्ये सांगतात माझ्या विठोबाचा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. स्वतः आपणच देव आणि आपणच गुरु होतो. कोणासाठी तर भक्तासाठी महाराज परमात्मा गुरु होतो आणि देव होतो. हे पहिल्या चरणामध्ये. दुसऱ्या चरणामध्ये सांगतात पढिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. पढिये देह भाव पुरवी वासना. आता हे पहिल्या चरणामध्ये जे आहे ना, काय आहे? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. हे सर्व अभंगाची जी क्रियापद आहे ना त्यांच्या भोवताली फिरताय बर का. आपणची पडिये देव भाव पुरवी वासना आपणची. आपण स्वतःच सगळ्यांच्या वासना पुरवतो. पडिये देह भाव पुरवी वासना आपणची अंती ते आपण पाशी न्यावे. आपणची स्वतः तोच काय करतो? आपल्याला वैकुंठाला सुद्धा घेऊन जातो स्वतः. म्हणून आपणची म्हटलंय. त्याच्यानंतर तिसऱ्या चरणामध्ये काय सांगितलंय? मागे पुढे उभा राहे सांभाळित आपणची. स्वतः उभा राहतो माग पुढं. मागे पुढे उभा राहे सांभाळित आलिया आघात निवाराया आपणची. सगळ्यांचं जे निवारण करतो भक्तांचं तो स्वतः आपणच करतो महाराज. दुसऱ्याला पाठवत नाही भगवान परमात्मा. चौथ्या चरणामध्ये काय सांगतात? योगक्षेम त्यांचे जाणे जडभरी वाट दावी करी धरून या आपणची. स्वतः आपणच काय करतो? हाताला धरून वाट दाखवणारा परमात्मा आहे महाराज. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी. ज्याच्या मनामध्ये विश्वास नाही त्यांनी काय करायचं सांगितलंय? पहावे पुराणे विचारुणी पडिये देह भाव पुरवे वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो. हरी हरी हरी. आता या ठिकाणी मी काय सांगितलंय? अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगितलेला आहे, म्हणजे ठळक बातम्या. आता त्याचा विस्तार जर पाहिला तर फार मोठा आहे महाराज. परंतु बजरंगबली जेवढे सांगतील तुम्हाला तेवढा तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. विठ्ठला 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 विठ्ठला. हो. तुकोबाराय सांगतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा. माझं म्हटलंय हो. जसं माणूस म्हणतो माझा भाऊ, माझा भाऊ म्हटलं की आपलेपणा निर्माण होतो, आपलंस वाटतं ते. आणि आमचा भाऊ म्हणजे थोडस लांबच वाटतं. म्हणजे आपला म्हटलं की जवळचा आणि आमचा म्हटलं की लांबचा. माझा म्हटलं का एकदम जवळचा आला, आत्मीयता आली त्याच्यामध्ये.
माझा भाऊ, माझी बहीण, तसं तुकोबाराय म्हणतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. किती प्रेम करतो भक्तावर, किती प्रेम करतो महाराज. महाराज जेवढं तुम्ही भगवंताचं चिंतन करता तेवढं तुमच्यावर भगवान परमात्मा प्रेम करतो. कारण माझा या ठिकाणी म्हटलेला आहे. एके ठिकाणी काय झालं, एकदा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी काय केलं, 7वीला असताना शाळेत जात होते आणि त्यांना सर्वची सर्व असे मुलं बसलेले होते वर्गामध्ये, आणि वर्गामध्ये बसले असताना गुरुजींनी एक असा मोठा नकाशा हातामध्ये घेतला आणि गुरुजींनी पहिल्या मुलाला विचारलं, ए तू उठ, उभा राहा. तो मुलगा उभा राहिला. म्हटले हा नकाशा कशाचा आहे. तो उभा राहिला आणि त्याच ठिकाणी तो मुलगा काय म्हटला, गुरुजी हा नकाशा भारताचा आहे. बस खाली म्हटली. दुसऱ्या मुलाला विचारलं, उठ तू उभा राहा. दुसरा मुलगा उभा राहिला. सांग कशाचा नकाशा आहे हा. तो म्हटला, गुरुजी हा इंडियाचा आहे. बस खाली म्हटले. तिसरा उभा राहिला. त्याला विचारलं, हा नकाशा कशाचा आहे. तो म्हटला, हा हिंदुस्थानचा आहे. असं म्हणता म्हणता सर्व मुलं झाले. शेवटी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावर बारी आली महाराज. त्यांना गुरुजींनी सांगितलं, उभा राहा, सांगा नकाशा कशाचा आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना राहवलं नाही महाराज. छोटेसेच होते, 7वीला होते महाराज. पटपट पटपट पाय उचलत थेट त्यांच्यापर्यंत आले, नकाशापर्यंत आले आणि नकाशाला एक हात नकाशाला लावला, एक हात छातीला लावला आणि सांगितलं, गुरुजी हा नकाशा माझ्या भारत देशाचा आहे. विठ्ठला 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 हो, म्हणजे याच्यामध्ये आत्मीयता जागृत होती महाराज. तसं तुकोबाराय म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. बरं, देव पण आणि गुरु पण कसा होतो त्याचं एक थोडक्यात चिंतन सांगतो मी तुम्हाला. देव कसा होतो आणि गुरु कसा होतो. भगवान परमात्मा काय करतो महाराज, धर्म रक्षा वया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना, म्हणून देव होतो. देव काय करतो, दुष्टांचा संहार करतो आणि भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. भक्तांना जवळ करतो महाराज. आणि परमात्मा काय करतो, दुर्जनांचा नाश करतो, संहार करतो. परंतु तोच परमात्मा कुठंतरी एखाद्या ठिकाणी जन्माला येतो महाराज. परमात्मा अवतार घेतो कशासाठी, तर भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवाद. आणि तोच परमात्मा संत म्हणून जन्माला येतो. पहा दोघांतला फरक पहा, देवातला आणि संतामधला फरक पहा. देव काय करतो, भक्तांना जवळ करतो आणि दुर्जनांचा संहार करतो. परंतु संत तसे नाही करीत महाराज. संत महाराज काय करतात, साधकांचा माय बाप, साधकांचा माय बाप, साधकांचा माय बाप, साधकांचा माय बाप. हे दर्शनी हरे ताप, दर्शनी हरे ताप, दर्शनी हरे पाप, दर्शनी हरे पाप. सर्वभूती एक, सर्वभूती सुख रूप, सर्वभूती सुख रूप, सर्वभूती सुख रूप. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा,
परमात्मा आला का? संत म्हणून ज्यावेळेस जन्माला येतो ना भगवान परमात्मा, माऊली कोण येत? महाविष्णूचा अवतार. आवाज असा बंद झाल्यासारखं झाला, मला आवाज येत नाही. पाहा ना तुम्ही. नाही नाही, तिकडं नाही आवाज. हॅलो हॅलो. संत महात्मे ज्यावेळेस जन्माला येतात त्यावेळेस परमात्मा स्वतःच जन्माला येतो महाराज. संत म्हणून जन्माला येतो. माऊली कोण आहेत? पांडुरंग परमात्म्याचा अवतार माऊलीचा आहे महाराज. म्हणून सर्व संत काय म्हणतात? साधकांचा मायबाप, दरुशनी हरिताप, सर्वाभूती सुखरूप, ज्ञानोबा माझा महाराज. परंतु जनाबाई भगवंताला काय म्हणती? विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ए विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. 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 विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. संत महात्मे म्हणतात विठ्ठल माझा. का म्हणतात बरं संत विठ्ठल माझा? कारण संतांचं तेवढं भगवंतावर प्रेम असतं महाराज. तसं आपलं एवढं प्रेम नाही महाराज देवावरती. देवावरती जर प्रेम करायचं असेल तर मनापासून प्रेम केलं पाहिजे. नाही तर काय आहे? मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशानी पावायचा नाही र, देव आशानी पावायचा नाही र नाही र नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही हो. रे. किती प्रेम करावं त्याच्यासाठी एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. देवावरती किती प्रेम केलं पाहिजे महाराज. एक धनगर समाजाचा मुलगा होता आणि रोज मेंढ्याकडे जायचा महाराज. 10 वाजता मेंढ्या सोडायचा आणि त्याला वेळच भेटत नव्हता. महादेवाचं मंदिर होतं, परंतु त्या महादेवाच्या मंदिरामध्ये काय व्हायचं? सकाळीच त्या ठिकाणी एक ब्राह्मण देवा यायचे, रोज पूजा करायचे, देवाला आंघोळ घालायचे. कशाने घालायचे माहितीये का? दूध दही तूप लोणी मस्तपैकी देवाला चोळायचे महाराज. दुधानं तुपानं आंघोळ घालायचे. नंतर देवाला गंध लावायचे
नंतर हार घालायचे, नंतर देवापुढं नैवेद्य ठेवायचे. असा त्यांचा दिनक्रम होता, रोजचा दिनक्रम त्या ब्राह्मण देवाचा. परंतु हा बाबा 10 वाजले कयाचा नित्यनेम असा होता, ह्या धनगर मुलाचा तोंडामध्ये गुळणी घ्यायचा आणि पळत पळत यायचा आणि 5 गुण पिचकारी मारायचा. कशोर? महादेवाच्या पिंडीवर. आता तो जो ब्राह्मण देवा होता त्याला इतका राग यायचा, तो म्हणायचा काय हे धनगराचं पोरग आहे, याला काही अक्कल आहे का काही? इतकं मी मस्तपैकी देवाला स्वच्छ केलंय आणि हा घाण करतो रोजच. परंतु त्याचा नित्य नियम रोजचा होता बरं का. पहा, नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. आपल्यासारखी सेवा नव्हती महाराज. या कंदीशी दारी असली का गेले तिकडे, दारे असले म्हणजे देवाला पाणी नाही ना, आंघोळ नाही, काहीच. तसा त्याचा नित्य नियम नव्हता. रोज उठला का मेंढ्या सोडल्या का गुळणा घेऊन जायचा आणि पिचकारी मारायचा. परंतु ह्या ब्राह्मण देवाला दररोजच त्याचा राग यायचा. परंतु एक दिवस तो म्हटला, भोले बाबा अहो काय चाललंय हा? आता ह्यो दांडाम होता, धनगराचा मुलगा, त्याच्याशी झोंबी खेळावी तर ह्यो ऐकायचा नाही आपल्याला. मग आता काय करणार? रोज तो येऊन देवावर पिचकारी मारणार म्हणजे मारणार. परंतु याला काहीच बोलता येत नव्हतं. याला वाटलं आपण जर बोलाव तर ह्यो आपल्याला खाली घालीन. त्याच्यामुळे तो काय काही बोलत नव्हता ब्राह्मण देवा. परंतु देवाला म्हटला, देवा जरा याच्याकडे पाहाय, काय घाण करतोय हा, याला नीट कर, काहीतरी कर, परंतु याचा समाचार घे. असं म्हटल्यानंतर आता सकाळी सकाळी पुन्हा उठला, आपलं देवपूजा त्यांनी चालू केली. महादेवाच्या अंगावर पाणी टाकलं, दूध दही तूप मस्तपैकी चोळायला लागला. वरून महादेव पार्वती चालली होती. पार्वती माता म्हणते, मालक पतिदेव अहो हे काय चाललंय भगवंता? अहो हे रोजच थुकतोय आपल्या अंगावर, आणि हे पहा ना ब्राह्मण देवा काय भारी सेवा करतोय. ते म्हटलं तुला नाही कळायचं, तुला याच्यातलं कळणार नाही. कारण कोणाचा भाव कसा आहे हे आंतर्यामी कळलं पाहिजे, आणि आंतर्यामातून ज्याचा भाव आहे तोच खरं प्रेम जे त्या आंतर्यामातून पाहिजे. वरवर माया आणि उपाशी निजग बाया, असं प्रेम काही उपयोगीचं नाही देवाला. परंतु पार्वती माता म्हटली, तुम्ही असं काय बोलता? रोज तो ब्राह्मण देवा मस्तपैकी दुधानं तुपानं आंघोळ घालतोय, नैवेद्य, आणि हो नैवेद्य नाही काहीच नाही, आला का पिचकारी मारतो निघून जातो. असं कुठं आहे का? तर ते म्हटले तुला परीक्षा पाहिजे का, कोणता भक्त खरा आहे? म्हटले हो पाहिजे, परीक्षात पाहिजे म्हटले आज. मग म्हटले पहा आता लगेच. तेवढ्यात त्या ब्राह्मण देवाने आंघोळ घातली, मस्तपैकी नैवेद्य ठेवला आणि पूजाला असा उभा राहिला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणायला लागला. तेवढ्यात तो मुलगा पळत आला आणि पळत आल्याबरोबर पिचकारी मारली. देवाच्या अंगावर पाण्याची पिचकारी मारल्याबरोबर मंदिर मात्र असं डगमग हलायला लागलं. गडगड 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 असा आवाज झाला आणि मंदिर हादरू लागलं. तेवढ्यात ह्या ब्राह्मण देवाला वाटलं मंदिर जर का पडलं तर आपला भुगा, आपण काय जगू शकत नाही. मग तो बाहेर पळाला. पहा, भक्ती मनातून नाही महाराज, फक्त लोकांना दिसावा अशी भक्ती. भक्ती मनापासून, प्रेम हे भक्ताचं मनापासून असतं महाराज. तेवढ्यात ह्या मुलांनी पिचकारी मारली, परंतु ते मंदिर डुलायला लागल्याबरोबर एक एक दगड पडायला लागला. आता पहिले जुने मंदिर स्लॅबचे मंदिर नव्हते, दगडाचे मंदिर होते महाराज. दगड पडायला लागले, एक 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 दगड पडायला लागले बरोबर याला वाटलं आपल्या देवाला लागन. हा डायरेक्ट देवाच्या अंगावर झोपला महाराज. आपल्याला लागलं तरी चालेल, आपण मेलो तरी चालेल, परंतु माझ्या भगवंताला धक्का सुद्धा लागला नाही पाहिजे. आणि अंगावर झोपला महाराज भोले बाबाच्या.
आणि हा माणूस मात्र ब्राह्मण देवा बाहेर पळून गेला. पळून गेल्यानंतर ज्यावेळेस लोक म्हटले काय झालं काय झालं, म्हटले प्रायचित्त घडलं याला. अरे गेला म्हणले, सारं मंदिर कोसळलं आणि त्या दगडाखाली डालून गेला महाराज. कोण? धनगराचा मुलगा. लक्षात असू द्या, भक्ती कशी असावी. भक्ती ती कठीण सुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. आपल्याला एक दिवस पाणी घालायचं म्हणलं तर जीवर येतंय. ते म्हणतो कस काय घालू बा, मला लय काम आहे, मला दारीवर जावं लागेल. परंतु भक्ती इतकी सोपी नाही. भक्ती करायची असेल तर मनापासून भाव पाहिजे. फक्त देव कशाचा भुकेलेला आहे? देव भावाचा भुकेला. देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव देव भावाचा भुकेला. सोडोनियाला वैकुंठ सोडोनियाला, सोडोनिया आला देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. देवाला फक्त भाव आहे महाराज. भाव पाहिजे देवाला, प्रेम पाहिजे महाराज. देव करणे भाव तस्मात्, देव करणे भाव द्यावे न लगे फार सेवितो, द्यावे न लगे फार सेवितो, झाले एक चित्त तरी बहुतो, झाले एक चित्त तरी बहुतो, एवढ्यासाठी नका करू वात हात गा, एवढ्यासाठी नका करू वात हात गा, एवढ्यासाठी नका करू वात हात गा, एवढ्यासाठी नका करू वात हात गा. देवाला फक्त भाव हवा आहे. फक्त भाव लागतो, दुसरं काहीच लागत नाही महाराज. ज्यावेळेस तो धनगराचा मुलगा बुजून गेला त्या ढिगाऱ्याखाली, सगळे लोक धावले आणि पाहू लागले काय झालं काय झालं. तर तो ब्राह्मण देवा म्हणू लागला, अरे मी देवाला रोज पूजा करायचो, आंघोळ दुधानी तुपानी घालायचो. पहा देवानं माझी हाक ऐकली. पहा बर का, हा काय म्हणतोय, देवानं माझी हाक ऐकली. मी देवाला सांगितलं होतं याच्याकडे पाय जरा, हे थुकतोय तुझ्या अंगावर. परंतु तसं नाही महाराज. त्यावेळेस पार्वती मातेला सांगितलं भगवंतानी, भोले बाबांनी म्हटले नाही महादेव नाही, तिथं नाही बसत. नाही, तिथं नाही बसत. तर ऐका थोडस. विठ्ठल 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 हो. त्यावेळेस सर्व लोकांना तो सांगू लागला. सर्व समाज जमा झाल्यानंतर म्हटले अरे अरे अरे, म्हटले काय झालं. तो मुलगा रोज देवाला पाणी आंघोळ घालत होता. कशाने? गुळणा का व्हायना, परंतु त्याचा भाव होता.
परंतु भोले बाबांनी काय केलं, पार्वती मातेला विचारलं. पहा म्हटले, अरे मंदिर डगमग करू लागलं तर हा पळून गेला म्हटलं. हा खरा भक्त कोणता आहे सांग. त्यावेळेस पार्वती माता म्हणते, प्रभू खरच धनगराचा मुलगा हा खरा भक्त आहे. आणि नुसतं परमात्म्याने असं हात केला, आशीर्वाद दिला, तेवढ्यात ते दगड पुन्हा जिथल्या तिथं जसं मंदिर होतं तशाची तसं झालं. आणि त्याच्या अंगावरून हात फिरवला. रक्त बंबाळ शरीर झालेलं होतं महाराज, परंतु भगवंताचा हात फिरल्यानंतर काय पाहिजे महाराज. महाराज परमात्म्यानं डोक्यावरून हात फिरवला, पुन्हा पहिल्यासारखा झाला मुलगा तो. आणि त्याला हाताला धरून उठवलं. महाराज बाळ उठ, मी आलोय. म्हणजे भगवान परमात्मा भक्तासाठी देव सुद्धा होतो आणि गुरु सुद्धा होतो. गुरु कसा होतो ते पण थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. 18 दिवस अर्जुनाला गीता सांगितली. कोणी सांगितली? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने. म्हणजे ज्या वेळेस गीता सांगितली त्यावेळेस फक्त एकट्या अर्जुनाला सांगितली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 18 दिवस गीता सांगितली. म्हणून भगवान परमात्मा गुरु झाले. म्हणून पहिल्या चरणामध्ये माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. हे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, 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 विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणाची देव होऊन ठेवो गुरु, आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होऊन ठेवो, आपणाची देव होय गुरु. पडिये देह भाव पूर्वावी वाचना, पडिये देव भाव पूर्वावी वाचना, पडिये देह 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 भाव पूर्वावी वाचना, भाव पूर्वावी वाचना, पडिये देह भाव पूर्वावी वाचना. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव पण होतो आणि आपणच गुरु पण होतो. म्हणजे भगवान परमात्मा 2 रूप धारण करतो महाराज. भक्ताला प्रसन्न सुद्धा होतो त्यावेळेस तो देवाच्या रूपाने होतो, आणि भक्ताला काहीतरी ज्ञान देण्यासाठी स्वतः गुरु पण होतो. म्हणजे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. दुसऱ्याला पाठवत नाही तो, तो स्वतःच गुरु पण होतो आणि देव पण होतो. महाराज तुम्हाला एक सांगन, एक पंढरीचा वारकरी होता पहा. वय जवळजवळ 92 होत. 92 वर्ष झालेलं म्हातारा, आणि फाटकाच कपडा, फाटकच धोतर, आणि बारीक आपली छोटीशी एक पिशवी. आणि 10 वर्षापासून जवळजवळ 92 वर्षापर्यंत
वारी करत होता. 10 वर्षाचा होता त्यावेळेस आजी बरोबर जायचा आणि तेव्हापासून जी वारी चालू होती तर जवळजवळ त्याचं वय 92 झालतं. परंतु असा वाकत वाकत चालायचा महाराज. परंतु वारी सोडली नाही पंढरपूरची. परंतु तो चालला कुठून होता पहा बर का. थोडस लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वारकरी कसा होता. वारकरी कपडा फाटका होता परंतु तसा तोंडा सुद्धा फाटकाच होता महाराज. महाराज वारकरी चालला कर्नाटक मधून. विजयनगरचा राजा कृष्ण देवराय याच्या राज्यातून चालला होता महाराज. परंतु तो कृष्ण देवराय काय करत होता. देवीची पूजा करत होता. देवीची. कोणत्या देवीची म्हणताल तर राजाई देवी. त्या राजाई देवीची तो पूजा करायचा आणि त्या राजाई देवीची पूजा केल्यामुळं ती राजाई देवी त्याच्यावर प्रसन्न झाली महाराज. प्रसन्न झाली आणि त्याला इतकं धन दिलं त्या राजाला. भरपूर धन दिलं. त्याच्यामुळं त्या राजाने काय केलं. त्या देवीला पायापासून तर डोक्यापर्यंत सगळं सोन्याने मडिली महाराज ती राजाई देवी. आणि रोज तिची पूजा अर्चा करायचा महाराज. तो राजा स्वतः पूजा करायचा. आता अशी पूजा चालू होती तेवढ्यात तो वारकरी आला महाराज तिथून. राजाची पूजा चालू होती आणि तेवढ्यात त्या वारकऱ्यांनी त्या राजाला पाहिलं महाराज. वाकून नमस्कार केला. राजे साहेब नमस्कार बर का. नमस्कार घ्या. तेवढ्यात त्या राजाने तिकडे पाहिलं. कोण आहे. कोण नमस्कार म्हणतय. पाहिलं तर तो फाटक्या कपड्यातला वारकरी. म्हटले वारकरी दिसता. म्हटले हो. कुठून आले. पंढरपूरला आलो म्हणले. वारी चालूच आहे म्हटले माझी. वारीला गेलो होतो असं असं म्हटले. पण काय रे त्या पंढरपुरामध्ये तो देव बी तुझा दरिद्री आणि तू पण दरिद्री. काय तुमच्या देवाजवळ असं म्हटल्यानंतर महाराज तो वारकरी तुम्हाला मी मगाशीच सांगितलं फाटक्या कपड्यातला होता पण तोंडात सुद्धा फाटका होता महाराज. तो तडाडकून बोलला. त्याला रावलं नाही महाराज की माझ्या पांडुरंगाला तू बोलतोस. तू माझ्या पांडुरंगाला बोलतोस. आशील राजा मनातल्या मनात म्हटला अरे 92 वय झालंय आता. मरायला तयारी काय 5-6 महिने जगणारी. काय करीन तरी राजा तरी नळड दाबून मारून टाकीन. याच्या पुढे काय करणारी. राजा ध्यानात ठेव म्हटले. राजा तू असं काय बोलतोस कुणीकडे बी. काय म्हटला तू. त्यावेळेस तो राजा म्हटला अरे काय तुझा देव. तुझा देव दरिद्री तू बी दरिद्री. काय म्हटले तुझे फडका 2.5 रुपयाचं आणि गळ्यात 2 माळा होत्या त्या 3.5 रुपयाच्या. काय रे तुझ्याकडे तरी. असं म्हटल्यानंतर तो म्हटला राजा तू असं माझ्या पांडुरंगा बाबतीत बोलू नकोस. आमचा पांडुरंग तुला काय सांगावं म्हटले. अरे सोन्याचं नगर आहे. माझ्या पांडुरंगाचं सोन्याचं नगर आहे. आणि तुझी राजाई देवी लई बडाय मारतोस ना. राजाई देवीची हे राजाई देवीची बडाई नको मारू. ती आमच्या पांडुरंगाच्या दारात झाडायलाय. असं म्हटल्यानंतर ताडकून उठला राजा. म्हटला धरला ना गचुऱ्याला. काय बोलतो म्हटला. अरे म्हाताऱ्या तुला काही कळतं का म्हटले. हो म्हटले जे आहे तेच बोलतोस. चल म्हटले पायाला. ते म्हटले नसलं जर मंदिर समजा सोन्याचं पंढरपूरचं नगर जर सोन्याचं नसलं आणि माझी राजाई देवी जर ती जर झाडायला जर नसली जर दिसली नाही मला तर काय करशील. काय करीन म्हटला तरी. मी काय करणार आहे म्हटला. या दोन्ही माळा तोडून टाकीन. आता काय करीन त्याच्याजवळ तरी काय नाही का. आणि म्हटला तुझ्या देवीची पूजा करीन. राजा म्हटला याच्याकडे हाईच काय. 2 माळा टपुऱ्या दुसरं काय देणार आहे. हे म्हटला दोन्ही माळा तोडून टाकीन. त्यावेळेस तो म्हटला तू काय करशील. राजा तू काय करशील. जर माझा जर पांडुरंग परमात्मा जर सोन्यानी जर त्याचं जर मंदिर जर नसलं सोनं रूप
तुम्हाला सांगतो हिरे माणिक मोती असं मंदिर आहे माझ्या पंढरीश परमात्म्याचं. आणि जर असलं समजा तसं मंदिर आणि तुझी देवी जर ती जर झाडाला जर दिसली तर तू काय करशील? अरे म्हटले मी सुद्धा तुझी पांडुरंगाची वारी करीन म्हटले. मी हे सगळं सोडून देईन आणि तुझ्या बरोबर वारीला येईन. झालं म्हटले मग चल माझ्या बरोबर. महाराज राजा निघाल्यानंतर काय महाराज माग पुढं भरपूर लवाजमा, हत्ती घोडे रथात बसून राजा निघाला महाराज. त्या वारकऱ्याला म्हटलं बस रथामध्ये. रथात नाही बसायचं म्हणला मला. जोपर्यंत माझा पांडुरंग परमात्मा तुला दिसणार नाही आणि राजाई देवी जोपर्यंत तुला दिसणार नाही ना ती झाडतानी तोपर्यंत मी रथात बसणार नाही राजा. मी तुला असा हलकट दिसतो का? वारकरी हलकट नसतेत म्हटले. चल तू फक्त पायाला. परंतु मजल दर मजल करत निघाले महाराज. आणि निघाल्यानंतर एका ठिकाणी मुक्काम झाला. आता विजयनगर काय जवळ आहे का महाराज पंढरपूर पासून? विचार करासारखी गोष्ट आहे. निघाले महाराज. मुक्काम दर मुक्काम, मुक्काम दर मुक्काम. एके ठिकाणी मुक्काम झाला. आता जवळजवळ आले ते पंढरपूरच्या बर का. आता दुसऱ्या मुक्कामात पंढरपुरातच जाणार होते. पांडुरंगाला रात्रभर तो वारकरी झोपला नाही महाराज. पांडुरंग परमात्म्याला सांगितलं भगवंता अरे मी 10 वर्षाचा होतो माझ्या आजी बरोबर आलतो. तुझी वारी तशी चालू आहे. मला अजून पंढरपूर सोन्याचं दिसलं नाही रे. आणि ही राजाई देवी पण दिसली नाही. परंतु पांडुरंगा तुझ्या ह्या भक्ताची एकच एवढी विनंती आहे की तिथं ह्या राजाला हिरे माणिक मोत्याचंच मंदिर दिसलं पाहिजे. आणि ती राजाई देवी आहे ना त्याची लय बडाया मारतो ती झाडतानी दिसली पाहिजे. एवढं कर बस. कृतार्थ झालो. मग माझी वारी सक्सेस झाली. देवा एवढं करा. आणि डोळ्यातून गळ 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 पाणी चाललं महाराज. रडत होता महाराज. रात्रभर रडत होता तो वारकरी. महाराज ज्याचं अंतकरण जो रडतो ना महाराज त्याचं अंतकरण खरं असतं महाराज. परमात्म्यावर प्रेम असतं त्याचं. महाराज यमुनेच्या तीरावरती ज्या गोपिका होत्या रात्रंदिवस रडत होत्या महाराज. त्यावेळेस उद्धवजी जवळ आले. उद्धवजीने विचारलं अरे गोपिकांनो काय रडता रात्रंदिवस? तिकडं मंदिरात जायचं, देवाकडे जायचं, देवाला डोळे भरून पाहायचं, इथं रडत बसलात. काय उपयोग आहे तुमचा इथं रडून? त्यावेळेस इतकं सुंदर उत्तर दिलं महाराज गोपिकांनी. त्या म्हटल्या आम्ही रडतोत ना आमचं प्रेम आहे भगवंतावर. 100% आमचा देव आमचे एक ना एक दिवस डोळे पुसायला येणार. विठाला 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 हो. म्हणजे भाव खरा असेल तर तिथं डगमगायची गरजच नाही महाराज. तसा ह्या वारकऱ्याचा भाव होता महाराज. भगवंता कळवळला महाराज. दुसऱ्या दिवशी निघाले महाराज. निघाले परंतु त्यांना अंधार पाडला महाराज. पंढरपूर जवळ जवळ आलं आणि अंधार पाडला महाराज. अंधार पाडल्यानंतर महाराज काय ते पंढरपूर दिसायला लागलं महाराज. लांबूनच सम 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 चमकायला लागलं महाराज. झळझळीत सोन सळा क्या बात आहे. कळसा दिसतो सोज्वळा कळसा दिसतो सोज्वळा कळसा दिसतो सोज्वळा झळझळीत सोन सळा कळसा दिसतो सोज्वळा कळसा दिसतो सोज्वळा कळसा दिसतो सोज्वळा झळझळीत सोनसळा कळस दिसतो सोज्वळा. कमी होतोय आवाज. म्हणजे ज्या वेळेस पाहिलं ना त्या राजानी अरे वा वा म्हटले काय चमकाय लागलंय मंदिर लांबूनच. आणि ज्या वेळेस राजा जवळ जवळ गेला ना हिरे माणिक मोती असं चम चम करत होतं मंदिर. त्यावेळेस त्या
वारकऱ्याकडे पाहिलं महाराज. त्या कृष्णदेवरायांनी पाहिलं, त्या राजाने म्हटले, वारकरी बाबा खरंय बर का तुझं. त्यावेळेस वारकरी रडायला लागला महाराज. डोळ्यातून धारा सुरू झाल्या, कारण त्यांनी मंदिर असं पाहिलंच नव्हतं कधीच महाराज. परंतु तो रडायला लागला. त्यावेळेस तो राजा म्हटला, बाबा एवढं मोठं सोन्याचं हिरे माणिक मोत्याचं मंदिर दिसतंय तरी तुम्ही रडता कमून? ते म्हटला, राजा कमून रडतो मी नंतर सांगन तुला, चल पुढं चल. म्हटला, देवा मनातल्या मनात म्हटला, याला आता मंदिर दाखवलं भगवंता तुम्ही, पण आता एक गोष्ट राहिली फक्त, तेवढी झाली का याला लावलाच वारीला. याला सुट्टीच नाही या राजाला. लय राजा उड्या आणतो ना, देवी देवी म्हणतो, याला वारीलाच पाठवतो म्हणला, याच्या गळ्यातच माळ टाकीतो म्हणला आता तुळशीची. आणि मात्र निघाल्यानंतर नेमकी महाराज महाद्वारात आले. समोर आल्यानंतर नामदेवराय पायरी चोखोबारायाच्या दरबारात तिथं जवळ आले. पायऱ्या चढून वर गेल्याबरोबर ती राजाई देवी झाडीत होती महाराज. ज्या वेळेस राजाई देवी झाडतानी दिसली, याला म्हणायच्या अगोदर ती राजाई देवी म्हणती, राजा तू कस काय इकडं? त्यांनी तर खालीच मान घातली. ते म्हटला, माते तू इथं झाडायला? ती म्हटली, बाबा आज आहे का मी लय दिची झाडी ती. असं म्हटल्यानंतर राजा म्हटला, वारकरी बाबा खरंच धन्यवाद द्यावा लागतील तुम्हाला. आणि लोटांगण घातलं महाराज त्या वारकऱ्यावर. म्हणून भगवान परमात्मा स्वतः आपल्या भक्ताची इच्छा सुद्धा पुरवतो दुसऱ्या चरणामध्ये. पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना. अंतीची आपण पाची यावे, अंतीची आजीला खाली बसवा, ती रडून राहिली, तिला खाली बसवा. मावशी बसा खाली, खाली बसा, खाली बसा. दुसरं कोणतरी घ्या ना एकजण. हो महाराज, बसा खाली बसा. अरे आजी बसा. घ्या घ्या घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, म्हणजे परमात्मा काय करतो, भक्तासाठी काही पण करतो. अजून एक उदाहरण तुम्हाला मी सांगेन. अर्जुन होता, अर्जुन महाराज, अर्जुनासाठी देव काही पण व्हायला तयार होता. कशामुळे बरं, काय कारण असन? कारण ज्या वेळेस कुरुक्षेत्रामध्ये युद्ध चालू होतं त्यावेळेस रात्रीचा प्रसंग होता, सर्वजण झोपलेले होते. आता कुटिया होत्या प्रत्येकाच्या, म्हणजे आपलं जसं पाला असतात ना, मेंढराकडे जसे पाला असतात तसे सर्वांनी पाल दिलेले होते. त्या पालामध्ये सर्वजण राहत होते. संध्याकाळी तिथंच राहायचे आणि सकाळी पुन्हा युद्धाला सुरुवात करायची. त्या पालामध्ये अर्जुन झोपलेला होता. आणि तेवढ्यात आदल्या दिवशी भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली होती की उद्या निष्पांडवी पृथ्वी करीन. उद्या हे अर्जुन आणि ते 5 पांडव तुम्हाला दिसणार नाही, अशी प्रतिज्ञा केली. तरी अर्जुन खुशाल घोरतोय, सामसूम झोपला, त्याला चिंताच नाही, अजिबात बिलकुल चिंता नाही.
मात्र ज्या वेळेस अर्जुन झोपलेला होता, भगवान परमात्म्याला काळजी लागली. महाराज, आपल्या भक्ताची काळजी भगवंताला लागतीच. भगवान परमात्मा आले, पाठीत म्हणले, आता हा अर्जुन झोपायचा नाही रात्रभर. कारण अर्जुनाच्या समोरच प्रतिज्ञा केली भीष्माचार्यांनी की निष्पांडवी उद्या पृथ्वी करी. आणि भीष्माचार्याला जोड नव्हता महाराज. भीष्माचार्यांनी एकदा प्रतिज्ञा केली का केली, संपला विषय. तिथं त्याच्याबरोबर कोणीही टिकू शकत नव्हता असा भीष्माचार्य होता. सामान्य नव्हता महाराज भीष्माचार्य. परंतु अर्जुन झोपलेला होता आणि भगवान परमात्मा त्याच्या त्या कुटियाच्या समोर आले. तर त्यांना आवाज येत होता. आवाज कशाचा येत होता? श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. अरे म्हटले, अजून अर्जुन झोपला नाही. भगवान काय म्हणते, अजून अर्जुन झोपला नाही. ज्यावेळेस दरवाजा लोटला महाराज, लोटल्यानंतर पाहिलं तर अर्जुन सामसूम झालं, झोपल्याला. पण रोमा रोमातून आवाज येत होता. एवढं देवाचं व्हावं लागतं महाराज. म्हणून देवाचं एवढं परमात्मा त्याची काळजी वाहतो महाराज त्या भक्ताची. कारण त्यांनी रात्रंदिवस चिंतन केलंय. एकदा काम्यकोणामध्ये भगवान परमात्मा आणि अर्जुन म्हटले जरा थोडस फिरून येऊया, म्हणून असं निघाले. एका काम्यकोण लागला आणि त्या काम्यकोणामध्ये चालले होते. परंतु फुलं फळं असं मस्त पैकी ते वन होतं महाराज, सुंदर वन होतं एकदम. आणि त्या वनामध्ये गेल्यानंतर अर्जुन म्हटला, देवा काय सुंदर वन आहे. म्हटले, हो ना, किती सुंदर वन आहे अर्जुना. अर्जुना म्हटले, किती सुंदर वन आहे. म्हटले, देवा मला कधी तहान लागली. म्हटले, मग जाय ना पाणी घेऊन ये. आणि अर्जुनाने कळशी घेतली आणि निघाला महाराज. पाण्यासाठी दूर गेला. दूर गेल्यानंतर त्याच्या मनात आलं, अरे काय सुंदर वन हे, काय फळं फुलं वेली, काय सुंदर. लगेच ताबडतोब देणार, लगेच ताट वाढून देणार, म्हणजे पटकन ऐकणार. ती मध्यम पतिव्रता सांगितली. आणि जी कनिष्ठ पतिव्रता आहे, अरे मला पाणी दे ना. काय हात जळाले का? अरे 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 मला भाकर दे ना वाढून, हाताने घ्यावा. ही कनिष्ठ पतिव्रता होती. तसं ही पतिव्रता नव्हती महाराज. तशी ही उत्तम पतिव्रता होती. पाठीमाग पाहिलं, अरे सुभद्रे तू? म्हटले, हो पतिदेव मी आले. म्हटले, वा वा वा. म्हटले, बरं झालं, मी म्हणणार तोपर्यंत तू लगेच हजर. परंतु त्या अवतार कोणी घेतला होता महाराज, त्या याचा रूप कोणी घेतलं होतं? भगवंतानी रूप धारण केलं होतं. भक्ती काज नाही लाज धरित, नाही लाज धरित, नाही लाज धरित. साधव या भक्ती काज नाही लाज धरित, नाही लाज धरित, नाही लाज धरित. आपल्याला वेळ थोडा आहे महाराज. साधा वया भक्ती काज नाही लाज धरित. जगाचा मालक असा आहे महाराज, त्याला लाज वाटत नाही महाराज. आपल्या भक्तासाठी तो काही पण होतो. सुभद्रा झाला महाराज. आणि जी गप्पा रंगल्या महाराज, 1 तास झाला, 2 तास झाले तरी त्यांच्या गप्पा काय ओरकानात. आता पती पत्नीच्या गप्पा काय चालत आता सगळ्याला माहितीये. 2 तास गप्पा चालल्या आणि तेवढ्यात अर्जुनाच्या लक्षात आला, अरे भगवान परमात्मा तिकडे बसलेत, आपली वाट पाहत असतील. अर म्हटले, आता म्हटले, सुभद्रे तू जाय बर पटकन लवकर, मला कनी देव वाट पाहतेत माझी, मला जावं लागेल. असं म्हटल्याबरोबर ती म्हटली,
पतिदेव मी जाते, पण काहीतरी खून द्या ना, खून. हा, आपण कामेकवानात बसलो गप्पा छप्पा मारीत, पण काहीतरी खून द्या ना. म्हणून आपल्या बोटातली अंगठी काढली आणि सुभद्रेच्या बोटामध्ये घातली महाराज. आणि सुभद्रा नुसती झाडाच्या आडुंगी गेली. ती काय सुभद्रा होती का महाराज? गुप्त झाले देव आणि डायरेक्ट रथावरती. हा पाणी घेऊन तिथं गेला. म्हटले देवा तुम्ही बी पाणी प्या. म्हटले अरे लय उशीर केला. म्हटले आता झाला उशीर, आता काय करता? बरं बस 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 चल. देव लय चतुर, चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुटा सकळ म्हणी, धन्य तोची विठोबा. महाराज परमात्मा सामान्य नाही, सगळ्यापेक्षा चतुर. आता तेवढ्यात हा रथामध्ये बसल्यानंतर चाबूक होता महाराज हातामध्ये देवाच्या. देवाने काय केलं, रोज जसे घोडे दामटीत येतं त्या पद्धतीने रथ हाकायला सुरुवात नाही केली महाराज. देवाने काय केलं, जोरात चाबूक हाणायचा, झ्याझ्या झ्याझ्या, आणि असा असा हात पाठीमागे न्यायचा, झ्या का पुन्हा असा पाठीमागे हात न्यायचा. ते म्हटला ही तर अंगठी माझीच दिसते. ही अंगठी मी सुभद्रेच्या हातात घातली होती बोटामध्ये, आणि ही देवाच्या बोटात कस काय गेली? पुन्हा थोड्या वेळ झाला का झ्याझ्या जोरात हाणायचा. म्हटला ह्या देवाला झालंय काय नेमके, आज कमून दामटून राहिलेत एवढे, घोड्याला एवढं कमून दामटीत येतं. झ्याझ्या म्हणायचे ना, असे पाठीमाग हात करायचे. हात पाठीमाग केल्यानंतर ती अंगठी त्याला तीनदाच डवचित होती. कोणाला? अर्जुनाला. अरे ही अंगठी तुझी अर्जुना, ही अंगठी तुझी. अंगठी अशी दाखवायची. परंतु जर म्हणाव देवाला, देवा ही अंगठी तुमच्या हातात कस काय आली, तुमच्या बोटामध्ये कस काय आली, असं म्हणाव तर देव म्हणते का रे तुझ्याकडे लय अंगठ्या आहेत काय? हा, अशा अंगठ्यात किती ग अंगठ्या आता, का तुझी अंगठी मी घेतली? असं देव म्हणते. त्याच्यापेक्षा गपचूप बसला, काहीच बोलला नाही. ज्या वेळेस घरी गेला, रथ दारात उभा केला, पळू पळू गेला. आणि पळत गेल्यानंतर सुभद्रा घरामध्ये कामकाज करत होती महाराज. सुभद्रेला म्हटला, सुभद्रे, म्हटले काय, ती अंगठी कुठे? ती म्हटली काय अंगठी? कोणची अंगठी? ती कामेकवानात आपण नव्हतो भेटलोत का? तिने तर मग पदरच खावला कांबराला. पदर खावले तुम्हाला माहिती आहे आता पट महिला मंडळाने पदर खावले काय म्हणते आता. महाराज अशी तापली ना ती शरीरापेक्षा तुम्ही जगाच्या मालकाचं प्रेम पहा कसं आहे, तो कसा आहे, त्याचं दर्शन तुम्हाला एक दिवस होईल. बापरे म्हटला, आपली पत्नी आपलं गुरु झाले, गुरु गुरु झाली पत्नी. तिचं ऐकलं महाराज तिने, आपल्यासारखा नव्हता बिलो मंगळ. तो म्हटला तू सांगितलं ना, मी आता पुन्हा घरी येणारच नाही. ती म्हटली जा, थांबूच नका इथं. निघाला महाराज बिलो मंगळ. निघाला, एक गाव झालं, दुसरं गाव झालं, तिसरं गाव झालं, लांब गेला महाराज 15-20 कोस. परंतु एक नदी होती, त्या नदीवरती काही स्त्रिया पाणी वाहत होत्या महाराज. परंतु हा श्रीलंपट होता ना, तिथे एक मुलगी नवीनच लग्न झालेलं होतं, एकदम सुंदर होती ती मुलगी. आणि तिने आपल्या कमरावरती हंडा घेतला, एक डोक्यावरती हंडा, आणि निघाली महाराज पाणी घेऊन. पाणी घेऊन निघाल्यानंतर तिला तिने पाहिलं, तसाच तिच्या पाठीमागे निघाला महाराज. हा बिल्व मंगळ तिच्या घरी गेला थेट. तिने रानामध्ये पाहिला, हंडा टाकला, दुसरा हंडा टाकला, आणि पाठीमाग पाहिलं. हे सुंदर ते ध्यान असं उभं राहिलं तिच्याकडे पाहत. ती म्हटली अहो काय भानगडे, तुम्ही असे उभे कमून येत इथं, कोण येतं तुम्ही, कशाला आला तिकडं? मग मात्र स्तब्ध झाला आणि पुन्हा आठवण आली आपल्या पत्नीची. अरे अरे, आपल्या पत्नीने काय सांगितलंय की जगाच्या मालकाचं तुम्हाला एक दिवस दर्शन होईल, तू इकडं कोणीकडे निघाला? म्हटले हा, म्हटले ह्या डोळ्याची चुकी. कोणाची चुकी आहे म्हटला? ह्या डोळ्याने इकडं आणलंय ना, ह्या डोळ्याला शिक्षा झालीच पाहिजे.
आणि बिल्व मंगळाने ताबडतोब त्या मुलीला सांगितलं, ताई मी कशाला उभा राहिलो तुला सांगू का म्हटले. म्हटले हो बाबा सांगा ना, कशाला तुम्ही इथं उभे राहिले, काय काम आहे तुमचं. त्यावेळेस बिल्व मंगळाला तिने म्हटल्याबरोबर तो काय म्हटला माहितीये का, दाभण आहे का तुमच्या घरात दाभण. ती म्हटली हो दाभण आहे, लागतं का तुम्हाला काही शिवायला लागतं काय कोणास ठाऊक या माणसाला. दाभण आहे ना म्हटले, पण म्हटले बाबा पहिलं दाभण कनी आमचं हरवलं होतं, म्हणून माझ्या पतीने नवं दाभण आणलंय. आणि नवं दाभण आणलंय परंतु जुनं बी सापडलं. काय ते नवं दाभण आणल्यानंतर जुनं बी मला सापडलंय म्हटले. मग तुम्हाला दोन्ही बी देऊ का. तो म्हटला लय उत्तम, दोन्ही लागतात मला. ते दोन्ही दाभणं घेतले महाराज आणि तिच्या समोर उलटे करून डोळ्यामध्ये खुपशिले महाराज. विठ्ठल 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 हो, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या महाराज, धार लागली रक्ताची. ती म्हटली अहो काय करताय बाबा तुम्ही, हे काय करताय असं. ते म्हटला ताई तुझ्याकडे चुकी नाही, ह्या डोळ्याला शिक्षा झालीच पाहिजे. ह्या डोळ्यानी इकडं आणलं ना तुझ्याकडं, ह्या डोळ्याला शिक्षा झालीच पाहिजे. आता एक करताय, मला फक्त हाताला धरून मला जो जंगलाचा रस्ता आहे ना त्या रस्त्याला लाव फक्त. ज्या वेळेस बिल्व मंगळाला त्या मुलीनं रस्त्याला लावलं आणि निघाला महाराज बिल्व मंगळ. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय राम कृष्ण हरी, जय 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 जय राम कृष्ण हरी. भगवंताचं चिंतन करीत निघाला. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. निघाला महाराज प्रभू रामचंद्र परमात्म्याचं चिंतन करत निघाला. परंतु जंगलामध्ये चालला असताना पुढे एक मोठी दरी होती महाराज, भली मोठी दरी होती. आणि आता दरी फक्त एक सोलभर अंतर राहिलं. बिल्व मंगळ तिथं जवळ गेला महाराज. आता दरीत कोसळणार थोड्याच वेळात. तेवढ्यात भगवान परमात्म्याने गुराख्याचं रूप धारण केलं. धावतच आले भगवान. सांगितलं बिल्व मंगळा पुढे जाऊ नकोस, नाहीतर दरीत कोसळशील मरशील. त्यो म्हटला माझ्या पत्नीनं सांगितलेलं जंगलात जा, तिकडे वाघ सिंह होय, तिकडे कोणीही येत नाही. हे माणसाचा आवाज कसा काय येतो म्हटलं इथं. दुसरं तिसरं कोणी नाही म्हटला, माझा परमात्माच मला बोलवतोय, मला बोलवतोय, मला सांगतोय पुढे जाऊ नकोस. बिल्व मंगळ बोलायला तयार नाही, सरळ पुढे निघाला. अरे मला बिल्व मंगळा पुढे जाऊ नको, बाहेर आहे का तू म्हटले, तुला ऐकू येत नाही का, पाठीमागे फिर. बिल्व मंगळ ऐकायला तयार नाही महाराज. बिल्व मंगळ तसाच पुढे निघाला आणि हातभरच राहिलं फक्त अंतर. आता दरीत कोसळणार आणि बिल्व मंगळ मरणार. महाराज जगाचा मालक येतो. धावत पळत आले देव आणि हाताला धरलं आणि ओढलं पाठीमाग. बिल्व मंगळा काय करतोस तू, मरशील ना. त्यावेळेस सांगितलं बिल्व मंगळाने. असा हाताला भगवंतानी धरल्याबरोबर आंधळे काय करते तुम्हाला सर्वांना माहिती. रस्ता जर पार करायचा जर असेल आणि जर एखादा माणूस जर म्हटला का बाबा रस्ता पार करायचा आहे का, हो हो, त्यांनी जर हाताला धरलं ना विश्वास नाही राहत आंधळ्याचा. आंधळ त्याचा हात हिंजडीत आणि त्याच्या हाताला धरत, सोडित नाही त्याचा हात पलीकडे जाऊस तोवर. तसं ह्या बिल्व मंगळाने काय केलं, आपला हात झटकेला आणि देवाचा हात धरला आणि म्हटला आता कुठं जाशील सांग, आता सुट्टी नाही तुला, आता सोडणार नाही.
देव म्हटले अरे मला सोड, मी गुराखी आहे. म्हटले गुराखी नाही, तुला मी सोडणार नाही देवा, अजिबात सोडणार नाही. त्यावेळेस भगवान परमात्म्याने हिंजाळला हात आणि बाजूला पळून गेले. म्हटले हा सुटलो का नाही. त्यावेळेस बिल्व मंगळाने सांगितलं देवा दरीला पंढरीचा चोर, आता तर तुला धरलंय, आता तुला आहे ना आता हृदयात कोंडलंय. भगवंत आता तुला मी सोडू शकत नाही. म्हणजे योगक्षेम त्याचे जाणे जड भरी, वाट दावी करी धरोनिया. भगवान परमात्मा हाताला धरतो आणि वाट दाखवतो महाराज, असा परमात्मा आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतो अरे तू तू का म्हणे नाही विश्वास जामनी, तू का म्हणे नाही विश्वास जामनी, तू का म्हणे नाही विश्वासाच्या मनी, 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 तू का म्हणे नाही विश्वासाच्या मनी. पाहे पुराण विचारोनी, पाहे पुराणी पुराणी विचारोनी, पाहे पुराण विचारोनी, पाहे पुराण विचारोनी, पाव पुरावी वासना, पडिया दे भाव पुरावी वासना, पुराणी विचारोनी, पाये पुराणी विचारोनी, पाये पुराणी विचारोनी, पुराणी विचारोनी, पडले भावे पुरावी वासना, पडले भावे पुरावी वासना. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणे विचारोनी. पुराण पहा, ग्रंथ पहा, ग्रंथामध्ये जे सांगितलंय ते खरं आहे, मी माझ्या पदरचं सांगत नाही. तुकोबाराय काय सांगतात, पहावे पुराणी विचारोनी. पुराण पहा म्हणजे ग्रंथ वाचून पहा, तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. पडिये दे भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, राजमाऊली तुकाराम, ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, राजमाऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु.
पडिये दे भाव पुरवी वासना अंती ते आपण आपाशी न्यावे मागे पुढे उभा राहे सांभाळित आलिया आघात निवाराया योगक्षेम त्याचे जाणे जडभरी वाट दावी करी धरुनिया तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणे विचारुनी पडिये दे भाव पुरवी वासना अंती ते आपण आपाशी न्यावे. जसं बजरंग बलीने मला बुद्धी दिली तेच माझ्या मुखातून तुम्हाला मी सांगितलंय. मला काहीही येत नाही कारण मज पामर आहे काय थोर पान पायाची वाहन पायीवरी. कारण सगळं परमात्मा बोलतोय महाराज. मला काहीही येत नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे. म्हणून जगाचा मालक सगळं करतोय. आपण सुद्धा संसारामध्ये आपण म्हणतो आपण सगळं करतो परंतु आपण काहीही करत नाही. सगळं तो करत असतो. कारण पायात जर काटा मोडला तर आपण खुडपाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. माझ्या बुद्धीला जसं आलंय तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. कारण या अभंगाचा अर्थ असाच असेल हा माझा दावा नाही. कारण अनेक चिंतन करणारे कीर्तनकार महाराज वेगवेगळं चिंतन सांगणार. परंतु भगवान परमात्म्याने मला जशी बुद्धी दिली तशा पद्धतीने मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, बजरंग बलीच्या चरणी, चैतन्य कानिपनाथाच्या चरणी तसेच साईबाबांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला इथंच पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. हा विठ्ठल जय जय.